नमस्कार, मी संतोष गायकवाड जागर मराठी चॅनलवर तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आहे 15 ऑगस्ट आणि या स्वातंत्र्य दिन विशेष ग्रेट बीट मुलाखतीमध्ये आज पाहुणे म्हणून आहे माजी सहाय्यक पोलीस आयुक्त श्री रामकिशन रेणुगुंटवार सर नांदेडचे आहेत. आणि सर, जागर मराठी चॅनल आज 15 ऑगस्ट निमित्त तुमची मुलाखत घेत आहे. आणि मला सांगण्यास आनंद होतोय की मी ज्या शहरामध्ये वाढलो, मी 9वी-10वीला असताना सर आमच्या अंबेजोगाईला पोलीस अधिकारी म्हणून होते आणि त्यावेळेसही मी थोडं पत्रकारितेत थोडंफार वाचायचो, लिहायचो. तर सर, आज योगायोग आहे की आपण इतक्या वर्षानं एकत्र आणि तेही मुलाखतीसाठी येतोय. तर सर, आमचं जे चॅनल आहे जागर मराठी चॅनल, हे चरित्रात्मक मुलाखती की तुमचा जो काही प्रवास आहे तो उलगडणार आहोत. तर तुमच्या बालपणाविषयी थोडक्यात काय सांगाल प्रेक्षकांना? मी माझ्या जीवनाचा प्रवास देगलूर येथील शालेय शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. पदवीधर तेथून झालो. त्यानंतर स्पर्धा परीक्षेकडे वळण्याचा कारण एक असं होतं की समाजात जे काही आपण घटना बघतो त्याच्यावर काही मार्ग अँटी सोशल किंवा म्हणा काही प्रकारचे आपण जे बघतो त्याच्यावर काही करू शकत नाही. तर अशी कुठली नोकरी असेल ज्याच्यात आपण काही करू शकतो का, असं एक डोक्यात कल्पना रुजली गेली. आणि त्या कल्पनेला स्वरूप देण्याचे माझे वडील व्यंकटेश रेणुगुंटवार यांना ते त्याच नोकरीचं एक असं हे होतं की गावात एक चीफ किंवा अमीन असं ते त्यावेळेस हैदराबाद स्टेटमध्ये असल्यामुळं फौजदाराला एक वेगळा मान असायचा. निजामाची राजवट असल्या म्हणजे फौजदार म्हणजे त्या सर्व ह्याच्यावर मार्ग असं काहीतरी ते त्यांच्याही डोक्यात बसलेलं होतं. त्यामुळे मी ह्या स्पर्धा परीक्षेकडे वळलो आणि 1974 साली माझी पोलीस उपनिरीक्षक म्हणून ट्रेनिंगसाठी नियुक्ती. त्यानंतर 1974 ते 76 नाशिक PTC येथे ट्रेनिंग झाल्यानंतर माझी परिवीक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक म्हणून ठाणे जिल्ह्यात नोकरी. ठाणे जिल्ह्यात आल्यानंतर पहिल्यांदा कापूरबावडी आणि काशीमीरा येथे मी प्रोबेशन पिरियड माझं पूर्ण केलं. त्यानंतर आदिवासी भागातील विक्रमगड ह्या पोलीस स्टेशनला माझी नेमणूक झाली. माझ्या 7 महिन्याच्या कालावधीतच पोलीस अधीक्षक श्री वधवा साहेब यांची सरप्राईज भेटीत मला त्यांनी लागलीच मुंब्रा येथे अँटी सोशल एलिमेंट कंट्रोल करण्याकरता विशेष नियुक्ती केली. मी मुंब्रा येथे यशस्वीरित्या तिथे गुंडा एलिमेंट सोबत कार्यवाही करून अधिकारी आणि अंमलदार माझे बरोबरचे यांच्या समन्वयाने यश प्राप्त केलं. त्यानंतर मला परत एकदा जातीय दंगलीचे गाव पडगाव म्हणून प्रसिद्ध असलेले त्या ठिकाणी नेमणूक देण्यात आली. त्या ठिकाणी मी 3.5 वर्षाचा कालावधी जातीय दंगलीच्या काळात झालेले होरपळलेले लोकांना मदत किंवा त्यांना शांतता प्रस्थापित करायचं काम 3.5 वर्षाच्या कालावधीत केल्यामुळं माझी परत मुंब्रा याचा रेकॉर्ड बघून माझ्या सेवेकालाचा मला विरार येथे पोलीस स्टेशनला 1981 साली नेमणूक देण्यात आली. 1981 साली त्यावेळेस विरार असं एक अशांततामय भाग म्हणून घोषित झालेलं होतं. कारण गुंडा एलिमेंटचं त्यावेळेस अशा दोन्ही पार्ट्या अमोरासमोर यायची. ती कशा पद्धतीने कर्व होईल या पद्धतीने माझे वरिष्ठ अधिकारी मेंढनसा साहेबांनी माझी नियुक्ती केली. त्या नियुक्ती कालावधीतच मी तेथेही शांतता प्रस्थापित करण्याचा माझ्याकडून आटोकाट प्रयत्न झाला. तो मी ते यशस्वी झाल्यानंतर माझी राज्य गुन्हा अन्वेषण विभाग पुणे शाखा पुणे येथे बदली झाली. त्या कालावधीत महत्वाचे गुन्हे शोध पथक अन्वेषण विभागातर्फे तपासल्यामुळे मला 1993-92 साली महाराष्ट्र शासनाने स्मृतिचिन्हाने गौरवण्यात आलं. ते स्मृतिचिन्ह 1994 साली नारायण स्वामी पोलीस महासंचालक साहेब यांचे हस्ते मुंबई रेल्वेत असताना मला प्रदान करण्यात आले. त्यानंतर असा प्रवास माझा चालू राहिला. मी परत 1985 साली काशीमीरा येथे जातीय दंगलीसाठी प्रसिद्ध असलेले 2 गाव काशी आणि मीरा गाव याच्यासाठी नवीन निर्मिती पोलीस स्टेशन काशीमीरा
15 ऑगस्ट 1985 साली निर्माण करण्यात आले. पहिला पोलीस अधिकारी त्या पोलीस ठाण्याचा म्हणून मला नेमण्यात आलं व तेथेही मी शांतता प्रस्थापित करण्यात यशस्वी झालो. म्हणून माझा कालावधी तेथे 3.5 वर्षाचा चालू राहिला. त्यानंतर मला 1992 साली प्रमोशनवर पोलीस निरीक्षक म्हणून मुंबई रेल्वे येथे बदली करण्यात आली. त्यानंतर तेथून लाचलुचपत विरोधी शाखा व त्यानंतर नवी मुंबई आयुक्तालय येथील तळोजा येथील MIDC कार्यालय MIDC पोलीस स्टेशन येथे नेमणूक झाली. तिथे बंद कारखाने चालू होत नव्हते. त्या कालावधीत शांतता, लेबर आणि मालक या दोघांच्या मध्ये संवाद साधून मी माझ्या कालावधीत कंपन्या चालू करण्याबाबत प्रयत्न केले. म्हणजे कामगार आणि यांच्यामधला दुवा बनलो आणि मग ते त्याचा परिणिती अशी झाली की MIDC ला जवळपास 90 कोटीचा काहीतरी फायदा झाला. म्हणून त्यांनी गव्हर्नमेंटला पत्र दिलं. ते पत्राची नोंद घेऊन महाराष्ट्र शासनाने मला त्या पूर्ण सर्व्हिसमध्ये मी तळोजा पोलीस स्टेशनला काम केलं म्हणून भारताच्या सुवर्ण महोत्सवी वर्षी 1997 15 ऑगस्टला मला राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर करण्यात. त्यानंतर माझी तिथून अंबेजोगाई येथे बदली झाली. अंबेजोगाई येथे 1999 साली राज्यपाल श्री अलेक्झांडर यांच्या हस्ते मला पोलीस पदक प्रदान करण्यात आले. वा सर, तुमच्या कारकिर्दीमध्ये वसई आणि अंबेजोगाई ही 2 सांस्कृतिक पोलीस स्टेशन होती. मग बाकीचा तो अनुभव काय होता बाकीच्या पोलीस स्टेशनचा? माझ्या जीवनात जवळपास हे पोलीस स्टेशन, आता मी जे नोकरी केलेले सांगितलेले सगळे जातीय तणाव किंवा गुंडा एलिमेंटचे पोलीस स्टेशन असल्यामुळे इथं सांस्कृतिकरित्या किंवा शालेय दृष्ट्या असं कुठं पोलीस स्टेशनला कुठलं प्राध्यापकाची भेट वगैरे असं काही झालेलं नाही. पण वसई गाव आणि अंबेजोगाई गाव हे सांस्कृतिकरित्या पुढारलेलं गाव असल्यामुळे मला येथे प्राध्यापकाशी, कवी लोकांशी आणि सर्वसाधारण कॉलेजमध्ये जाऊन कार्यक्रम करणे, शाळेमध्ये जाऊन कार्यक्रम करणे, पोलीस स्टेशनच्या व्यतिरिक्त बरेच सामाजिक विषयावर बोलायला मिळे. आकाशवाणी परभणी यांची स्त्री ह्याच्यावर मुक्तीवर बरेच भाषणं झाली. अशा पद्धतीचे विविध उपक्रम मी सामाजिक हे अंबेजोगाई आणि वसईमध्येच करू शकलो. त्यामुळे वसई शहरात असताना जसं राष्ट्रपती पदक मला अंबेजोगाईला मिळालं, तसं वसई गावात मी माझ्या सर्व धर्म समभाव काम करत असताना राष्ट्रपतीकडून माझ्या कार्याची दखल घेऊन मला गौरवण्यात प्रशंसापत्र पाठवलं. त्या प्रशंसापत्राची महाराष्ट्र टाइम्स दैनिकाने दखल घेऊन सामाजिक पोलीस अधिकारी म्हणून मला त्यांनी नोंद घेतली, उल्लेख केला. ही मला माझ्या जीवनातली फार महत्वाची घटना मला वाटते. साहेब, जे असामाजिक तत्व, असंवेदनशील असा जो भाग असतो की म्हणजे मुंब्रासारखे पोलीस स्टेशन, पडघा असं, तर इथे आपल्या कनिष्ठ सहकारी अधिकारी यांच्याकडून कामं कशी, त्या यशाचं गमत काय? खऱ्या अर्थानं पोलीस स्टेशनला जे अधिकारी असतात किंवा अंमलदार असतात ते जसा प्रभारी अधिकारी येईल त्या पद्धतीने ते काम करतात. त्यांचा काही दोष नसतो. जसं तुम्ही त्यांना सूचना द्याल त्या पद्धतीने ते वागतात. मी माझ्या सर्व जीवनाचा श्रेय माझ्या सोबत असणारे अंमलदार आणि अधिकाऱ्यांना देतो की मला कुठल्याही प्रसंगाला अपयश न येण्याचं कारण माझे सर्व अंमलदार आणि अधिकारी माझ्या सोबत काम करणारे यांना देतो. कारण मी एकदा त्यांना सांगितलेलं असते की तू जर तिथे गेलं नाही तर मी जाऊन आणणार आणि त्याच्यानंतर तुला तिथे ठेवणार नाही. कारण तुझ्या विरुद्ध तक्रार आली तर मी तिथे काम देणार नाही. आणि तुला पूर्ण पाठबळ माझं असल्यामुळं म्हणजे प्रत्येकाला असं अंमलदारला त्याच्यामुळे ते काम करायला धजायचे, काम करायला पुढे असायचे. मला कधी असं अपयश नाही आलं की एखाद्या गुंडाला पकडलं नाही, एखाद्या गुंडाला आरोपीला आणलं नाही, एखाद्या प्रसंगाला 5-10 हजारचा माप असाही असायला. तर मी जेव्हा उभं राहील माझ्या अगोदर वातावरण मी माझ्या अधिकाऱ्यांनी करून ठेवलेले असायचे की आता तुम्ही शांततेने काय म्हणणं आहे सांगा. तर त्यांचं असं म्हणणं असायचं की आमचं असं म्हणणं आहे, सरकारला कळवायचं. म्हटलं हो, तुम्हाला काय करायचंय, आम्हाला वाहनं अडवायचे. म्हटलं ऑलरेडी अडवलेले आहेत, आता मोकळा करा आणि जर तुमचं म्हणणं कळवतो तसं.
अशा पद्धतीनं कुठलाही मला लाठीचार्ज किंवा फायरिंग अशा पद्धतीनं असामाजिक तत्वाशी पण लढताना कधी या अशा प्रसंगाला माझे सोबत असणारे अंमलदार शौर्याने धीटपणाने काम करत असल्यामुळे मला कधी अशा प्रसंगाला अपयशाला सामोरं जावं लागलं नाही. हे सर्व श्रेय माझ्या सोबत काम करणारे अंमलदार आणि अधिकाऱ्यांनाच जातं. सर, तुम्ही सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून सेवानिवृत्त झाला, तर मग पोलीस प्रशासनात काही बदल झालेले जसं संगणकीकरण म्हणा, माहिती तंत्रज्ञान, तर यावर काय भाष्य कराल? जसं समाजाची परिस्थिती बदलत असे पोलिसांनी आपापलं काम बदलायची पद्धत चालू करावी लागते. पूर्वीच्या पद्धती त्या अंगीकृत जरी झालेल्या असल्या तरी नवीन पद्धतीला सामोरं जाऊन त्या पद्धती मी अंबेजोगाईला असताना संगणकाची प्रशिक्षण वर्गच त्या परळीच्या एखाद्या कम्प्युटरवाल्याला सांगून 10 कम्प्युटर पोलीस ठाण्यात बसून लोकांकडून कम्प्युटरचं शिक्षण करून घेत. तसंही माणिकपूरलाही पोलीस स्टेशनलाच भाड्याने कम्प्युटर्स मागून सर्वांना प्रशिक्षण करून घेतलं. त्याच्यामुळे काम पुढे कम्प्युटर आल्यामुळे काम थोडं सोयीस्कर झालं. कम्प्युटर आल्यामुळे गुन्हेगाराची माहिती पण तात्काळ मिळायची, नाही तर टपालाने जाऊन टपालाने माहिती येणे, त्यापेक्षा कम्प्युटरवर अमुक एमओबी त्या अमुक मॉडस ऑपरेटिंगचा आरोपी कशा पद्धतीचं कोण कोण आहे कुठं आहे ते सगळे संगणकावर मिळत असल्यामुळे कामात शारीरिक सुसंगता आली, शारीरिक श्रम कमी झाले आणि बैठकीचे काम पोलिसांचे वाढले असं झालं. रेणगुंटवार साहेब यांच्याशी चर्चा चालूच राहणार आहे. मोहन सामंत यांची व्याही 2 मिनिटं त्यांच्याबद्दल मनोगत व्यक्त करतील. नमस्कार. आज 15 ऑगस्ट या कार्यक्रमामध्ये जागर मराठीचा या चॅनलवर ग्रेट भेट कार्यक्रमामध्ये आदरणीय रामकिशन रेणगुंटवार यांची मुलाखत घेण्यात आली. हा कार्यक्रम इथे होतोय आणि कार्यक्रमाच्या निमित्तानं रामकिशन रेणगुंटवार यांचं मी पुनश्च एकदा अभिनंदन करतो. रामकिशन रेणगुंटवार हे आमचे व्याही आहेत, म्हणजे माझा मुलगा आणि त्यांची मुलगी यांचा विवाह झाला आणि आम्ही या नातेसंबंधामध्ये गुंतलो गेलो. जवळजवळ 40 वर्ष गेली 40 वर्ष मी रेणगुंटवार साहेबांना ओळखतो. याचं कारण म्हणजे मी दहिसरला माझं वास्तव्य आणि त्यांचं वास्तव्यही दहिसरला, आणि माझा मुलगा आणि त्यांची मुलगी ही एका वर्गात शाळेमध्ये. त्यामुळे एक पालक म्हणून आम्हाला जवळून पाहण्याचा योग आला. त्यांचं प्रत्यक्ष कार्य एक पोलीस अधिकारी म्हणून जरी दहिसरमध्ये प्रत्यक्षात नसलं तरी दहिसरमध्ये या संदर्भातल्या त्यांच्या पुरस्कारासंदर्भातल्या त्यांच्या प्रमोशन संदर्भातल्या अनेक वार्ता आमच्या घरापर्यंत यायच्या आणि आम्हाला एक दहिसरकर म्हणून मला खूप अभिमान वाटायचा. ज्यावेळेला त्यांना राष्ट्रपती पुरस्कार प्रदान करण्यात आला, एक दहिसरकर म्हणून त्यावेळेला आम्हाला खूप कौतुक वाटलं, त्यांचं अभिमान वाटला. आणि आता व्याही म्हणून जेव्हा नातं जोडलं गेलं त्यामुळे आम्ही त्यांच्या कुटुंबाशी अधिक जवळ आलो. त्यामुळे आता अनेक बारीक सारीक गोष्टी त्यांच्याबरोबर बोलण्याचा योग आम्हाला येतो. पोलीस खात्यातल्या अनेक गोष्टींबद्दल एक सामान्य माणसाच्या मनामध्ये प्रश्न असतात, शंका असतात, काही विचारायचं असतं, ते कोणाला विचारायचं. तर आज आम्ही आमच्या बऱ्याच शंकांचं निरसन एक पोलीस अधिकारी म्हणून जेव्हा त्यांच्याशी बोलतो तेव्हा ते आम्हाला आमचं शंकांचं समाधान करण्याचा प्रयत्न करतात. पोलीस खात्यामध्ये काम करत असताना ज्या अडचणी असतात त्या बऱ्याचदा सामान्य माणसापर्यंत पोहोचत नाही, पण या नातेसंबंधामधून या आमच्या चर्चांमधून आता आमच्या कानापर्यंत ते येत आहेत, आम्हाला कळतायत, आमच्या अनेक शंकांचं निराकरण होत आहे. अशी एक व्यक्ती ज्याने आपलं आयुष्य या पोलीस खात्यामध्ये व्यतीत केलं आणि अतिशय प्रामाणिकपणे आणि निडरपणे धारिष्ट दाखवून पोलीस खात्यामध्ये जे काम केलं त्याचं अनेक अंगांनी कौतुक झालेलं मी पाहतो आहे. त्यांच्या एका कॉलेजच्या ग्रुपचा 1972 मध्ये ते ग्रॅज्युएट झाले तेव्हा त्यांचा एक कार्यक्रम त्यांनी नांदेड इथे केला होता. तेव्हा त्यांचे सर्व वर्गमित्र, कॉलेजमधले सगळे वर्गमित्र यांना भेटण्याचा योग मला आला आणि त्या ठिकाणी सुद्धा रामकिशन रेणगुंटवार हे व्यक्तिमत्व काय आहे याचा खूप आधिक्यानं उलगडा मला तिथे झाला. त्यामुळे मी खरोखरच मला अभिमान वाटतो
आणि ते व्याही असण्याचा सुद्धा मला खूप अभिमान वाटतो. त्यांच्या पुढील आयुष्याकरता तर मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जागर मराठीच्या मधून सर्व रसिकांपर्यंत त्यांची ओळख होईल, पोहोचेल, यासाठी पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देतो. नमस्कार. सर, आयुष्याच्या या वळणावर तुम्हाला मागे वळून पाहताना काय वाटतं? मी माझं जीवन, पोलिसी जीवन म्हणा, माझं जे कौटुंबिक जीवन यशस्वीरित्या मी पार पाडलेलं आहे. मला सेवा कालात बक्षिसं मिळाली, सेवा कालात पदकं मिळाली, सेवा कालात लोकांकडून प्रेम मिळालं. आजही मला ज्या ज्या भागातून मी नोकरी करून 20-25 वर्ष जरी झाले तरी अजूनही काही भागातून लोक फोन करतात, विचारपूस करतात, त्यांच्या कार्यक्रमाला बोलवतात. मी आवर्जून त्या कार्यक्रमाला अजूनही जात असतो. खरं तर सुदर्शन रापतवार यांचेही मी खूप खूप आभारी मानेन की त्यांनी म्हणजे आम्हाला सहकार्य केलं. मी सरांची पत्रकारिता पाहिलेली आहे आणि सर खूप खूप आभार की असं व्यक्तिमत्व आज जागर मराठी चॅनलवर मुलाखतीसाठी आलेलं आहे. सर, आपलं जे जागर मराठी चॅनल आहे मराठी भाषा संवर्धन प्रसाराचं काम करतं, म्हणूनच मोहन सामंत यांचं आयुष्य हे लाईव्ह हे पुस्तक मी तुम्हाला भेट देत आहे. धन्यवाद.